पितृपक्षात पितरांसाठी केल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये 6 महत्त्वाच्या भाज्या बनल्या जातात. त्यामध्ये भोपळा, भेंडी, गवार, कारले, बटाटे आणि मेथी या भाज्या कांदा, लसूण न वापरता अगदी सात्विक पद्धतीने बनल्या जातात. तर या भाज्या अगदी कमी वेळात आणि एकाच वाटणामध्ये कशा बनवायच्या ते पाहूयात. सर्व भाज्या स्वच्छ करून कट करून घेतलेत. बटाटा उकडून घ्यायचा. कारले कट करून अर्धा तास आधी मीठ लावून ठेवले होते, ते स्वच्छ धुवून त्यातील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचंय. वाटण्यासाठी मिरची आणि आलं घ्यायचं. भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट, मीठ, कोथिंबीर, कारल्यासाठी चिंचेचा कोळ, हळद, फोडणीसाठी जिरे आणि मोहरी घेतली. पहिला भोपळ्याची भाजी बनवायची. 2 चमचा तेल घातल्या. जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची. वाटण घालूयात. व्यवस्थित परतून घ्यायचे. आता यामध्ये भोपळ्याच्या फोडी घालायच्या. भोपळा फोडणीमध्ये परतून त्यामध्ये हळद आणि मीठ घालायचे. भोपळा परतून घ्यायचा. भोपळा हा वाफेवरती छान शिजतो. गॅस पूर्णपणे बारीक करून भोपळा 5 ते 10 मिनिट वाफेवरती शिजवून घ्यायचा. मध्ये एकदा भाजी अशी परतून घ्यायची व पुन्हा झाकण लावून शिजू द्यायची. 5 ते 10 मिनिटात भोपळ्याची भाजी वाफेवरती अगदी छान शिजते. भाजी तयार झाली आहे. आता एका डिशमध्ये काढून घेऊयात. यानंतर उकडलेला बटाटा फोडणी द्यायचा. 2 चमचे तेल घातले. जिरे मोहरीची फोडणी द्यायची. वाटण घालून फोडणी परतून घेतली. हळद घालूयात. थोडं परतून उकडलेला बटाटा घालायचा. गॅस बारीक करून बटाट्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून बटाटा फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा. यावरती झाकण लावून 2 मिनिट या भाजीला वाफ दिली तरी चालेल. बटाट्याची भाजी तयार झाली आहे. काढून घेऊयात. यानंतर गवारची भाजी बनवायची. 2 चमचे तेल घातले. फोडणीमध्ये जिरे घालायचे. वाटण घालूयात. परतून घ्यायचे. गवार घालूयात. गवार फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. आता यामध्ये हळद घालूयात. यामध्ये पाणी न घालता पहिला गवार 2 ते 3 मिनिट गॅस पूर्णपणे बारीक करून वाफेवरती शिजवून घेतली. यामध्ये चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट घालायचे. गवार आधी वाफेवर शिजून घेतल्यामुळे यामध्ये किंचितसं पाणी घालून झाकण लावून 5 मिनिट मंद गॅसवरती गवार शिजू द्यायची. गवार छान शिजली आहे. प्लेटमध्ये काढूयात. सर्व भाज्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेत. म्हणजे वाढताना सर्व भाज्या मिक्स करून वाढल्या तरी चालतात किंवा एका प्लेटमध्ये काढून घेतल्यामुळे सर्व भाज्या एकाच वेळी पटकन वाढता येतात. यानंतर भेंडीची भाजी बनवली. तेल घातले. वाटण घालूयात. मध्यम गॅसवरती भेंडी व्यवस्थित भाजीपर्यंत परतून घ्यायची. भेंडी व्यवस्थित भाजली आहे. यामध्ये मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालूयात. भेंडी परतून घ्यायची. भेंडीला झाकण लावून वाफ द्यायची नाही, कारण भेंडी काळी पडते. भेंडीची भाजी तयार झाली. काढून घेऊयात. आवडत असल्यास यामध्ये तुम्ही चवीनुसार लिंबू पिळू शकता. भेंडीला छान चव येते.
कारल्याची भाजी बनवायची. तेलामध्ये जिरे घालून कारले परतून घ्यायचे. हळद घालायची. 2 ते 3 मिनिट गॅस पूर्णपणे बारीक करून वाफ द्यायची. चिंचेचा कोळ घालून पुन्हा एकदा 2 मिनिट कारल्याला वाफ द्यायची. आता यामध्ये मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट व चवीनुसार गूळ घालायचा. किंचितसं पाणी घालून मंद गॅसवरती कारलं शिजू द्यायचं. कारल्याची भाजी तयार झाली आहे, काढून घेऊयात. सगळ्यात शेवटी मेथी बनवायची आहे. 2 चमचे तेल घातले. फोडणीमध्ये वाटण घालायचे. भाजी घालूयात. भाजी परतून घ्यायची आणि 2 मिनिट भाजीला झाकण लावून वाफ द्यायची. यामध्ये चवीनुसार मीठ व भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट घालून भाजी व्यवस्थित झाकण लावून शिजू द्यायची. कोणतीही पालेभाजी वाफेवरती छान शिजते, त्यामुळे त्यामध्ये पाणी घालायची गरज नसते. पाणी घालून झाकण न लावता पालेभाज्या शिजवल्या तर त्यातील जीवनसत्वे कमी होतात आणि त्याचा रंगही बदलतो. भाजी तयार झाली, प्लेटमध्ये काढून घेऊयात. सर्व भाज्या अगदी कमी वेळेत बनतात, चवीलाही खूप छान लागतात. याप्रमाणे तुम्हीही बनवा आणि कमेंट्स करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.